सर्वांचे दुःख तारणे अशी सत्यंकता आहे म्हणून सत्यनारायणाचा पाहिजे। म्हणून दर पौर्णिमेला किंवा कोणताही शुभ दिवस जसे आपण कोणची पूजा करतो वासंती पूजा करतो त्याला मुहूर्त लागतं का नाही। एखादी शांती करतो, कालसर्प शांती करतो, त्रिपिंडी करतो, नारायण नागबली करतो, आपल्याला मुहूर्त लागतं। सत्यनारायण मुहूर्त लागत नाही, फक्त शुभ दिवस पाहायचा, पौर्णिमा पाहिजे, शुभ दिवस आपण करू शकतो। आपली सत्यांची कथा आपण मोठा सुरुवात करतो। इति स्कंदरे बाळखाने दिला सत्यनारायण कथेचा प्रथमाध्याय प्रारंभ। सत्यनारायणाचा प्रथमाध्याय नैमिषारण्यात शौनक ऋषींनी सत्यनारायण कथा सांगितली आहे। तर शौनक नावाच्या ऋषींना ही दिव्य पवित्र कथा सांगितली। सुत म्हणाले, काय म्हणाले, अहो ऋषी हो, एकदा नारद मुनी तिन्ही लोकात फिरत असता मृत्यू लोकात आले असता त्यांना सारे लोक दुःखी कष्टी दिसले। त्यांचे दुःख झाले म्हणून ते वैकुंठला गेले। तर वैकुंठात तिथे त्यांनी श्री विष्णूंचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली। काय केली ते ऐकून श्री विष्णूंनी नारदांना येण्याचे कारण विचारले। नारदांनी मृत्यू लोकातील लोकांना सुखी होण्याचा उपाय विचारतात। विष्णू सांगितले, हे नारदा, सौभाग्य संतती देणारे, यश कीर्ती वैभव वाढणारे असे सत्यनारायणाचे व्रत आहे। जो कोणी हे व्रत श्रद्धेने करील तो पूर्ण सुखी होईल। श्री विष्णूंचे वचन ऐकून नारदांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व मृत्यूलोकी येऊन दुःखी लोकांना हे व्रत सांगितले व ते सर्व करून हे सर्व लोक सुखी झाले। जो कोणी कलियुगामध्ये हे व्रत करील ते सर्व इहलोकी सुखी होतील। इति स्कंद रेवाखंडातील सत्यनारायण कथा प्रथम अध्याय संपूर्ण। हरे मा हरे मा सत्यनारायण भगवान की जय। एक बळीभर पाणी सोडून द्या। इति सत्यनारायण कथा द्वितीयोध्याय प्रारंभ। श्री सुत म्हणाले, काय म्हणाले, काशी क्षेत्रामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता। रोज भिक्षा मागून तो आपले पोट भरीत असे। एक दिवस भिक्षा मागताना त्याने देवाची करुणा भागली। ती प्रार्थना ऐकून देव त्याच्यावर प्रसन्न झाले। देव एका गरीब भिक्षुकाचे रूप घेऊन प्रकट झाले। त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला विचारले, महाराज तुम्ही दुःखी कष्टी का आहात? तर त्या ब्राह्मणाने कारण सांगतात, देवाने त्यांना सत्यानाचे व्रत करण्यास सांगितले। ते त्या गरीब ब्राह्मणाने नेहमीप्रमाणे केले। त्यामुळे तो देव त्याच्यावर संतुष्ट झाले आणि तो श्रीमंत कीर्तिमान झाला। त्याचेच पाहून एका गरीब लाखोरुपयाने त्या ब्राह्मणाकडून हे व्रत समजून घेतले व श्रद्धेने केले। त्यामुळे तो देखील हे जन्मी सुखी व दुःखमुक्त झाला। असे हे सत्यनारायणाचे व्रत तात्काळ फल देणारे आहेत। म्हणून जो कोणी हे व्रत करील ते सर्व दुःखातून मुक्त होऊन हे जन्मी सुखी होईल। इति स्कंद रेवाखंड सत्यनारायण कथेचा द्वितीयोध्याय संपूर्ण। हरे मा हरे मा सत्यनारायण भगवान की जय। इति सत्यनारायण देवाखंड तृतीयोध्याय प्रारंभ। श्री सुत म्हणाले, तिसऱ्या अध्यायात काय म्हणाले, फार पूर्वी उल्कामुख नावाचा खूप मोठा राजा होता। खूप व्रतवैकल्ये करूनही त्याला संतती होत नव्हती। म्हणून